बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच आपल्या आयुष्याला नवीन पालवी फुटत असते. आयुष्य आपण आनंदी कसे जगावे, आपल्या आयुष्यातील सर्व भीती, आपल्या मनातील सर्व भीती ही निघून जाते. श्री सद्गुरु दत्तात्रय चरणी निवेदन ठेवून आज आपण आपल्या रोज उपयोगात पडणारा जो भाग आहे, अर्थातच देवपूजेचा भाग, त्याच्या संदर्भामध्ये अत्यंत सुंदर माहिती आपण बघणार आहोत. ही माहिती सुंदर याच्याकरिता आहे की या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्रवण केल्यानंतर आपल्याला आपले जे आजपर्यंतचे भ्रम होते, आपले जे अज्ञान होते की देवपूजा करताना काही चुकलं तर काय होतं किंवा काय करायला पाहिजे, हा सगळा भ्रम दूर होणार आहे. त्याच्यानंतर देवपूजा करण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे किंवा तयारी कशी करावी हे सर्व आपल्याला कळणार आहे. देवपूजा कशी केली पाहिजे, आपल्या मनाची तयारी कशी असायला पाहिजे, हे आपल्या या सगळ्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला हे समजणार आहे. प्रत्यक्ष पूजा कशी करावी हे आपण या व्हिडिओच्या पूर्ण श्रवणानंतर बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आपण केलेली पूजा ही देवपूजा भगवंतापर्यंत, परमेश्वरापर्यंत, स्वामी माऊलींपर्यंत पोहोचली की नाही हे कसं समजावं याचा पडताळा आपण घेणार आहोत. कसा घ्यायचा तो आपण हे या व्हिडिओतून पाहणार आहोत. याचे उत्तर आपल्याला या सगळ्या पूजेमधून, ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह न करता एक एक भाग आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. पूजा करण्याच्या आधी काय तयारी केली पाहिजे, म्हणजे काय आपण पूर्वकर्म केले पाहिजे हे आपण बघूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताच्या कामाला कुठल्याच विशिष्ट नियम नसतात. भगवंत हा फक्त भक्ताच्या भावाचा भुकेला असतो. म्हणूनच जर आपल्या हातून काहीतरी देवपूजा करत असताना थोडीफार चूक झाली तर अजिबात भीती बाळगू नका. जर आपण भीती बाळगत असलो तर आपण देवाला अजून देव आपल्याला कळतच नाही असा त्याचा अर्थ होतो, किंवा देवांशी आपलं नातं अजून जुळलंच नाही, देवावर आपण प्रेम करतच नाही. परत जो ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तो या व्यक्तीवर, मनावर तेवढ्याच जीवाभावाने, तेवढ्याच व्यक्ती आनंदाने आपल्याला जीव लावत असतो आणि तो आपल्यावर कधीच रागवत नाही. पण हा भाग आपला सगळ्या आपल्यापाशी आहे की आपण किती प्रेम करतो भगवंतावर, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवपूजा करायला काहीच विशिष्ट नियम नसतो, पण तरीही शास्त्रानुसार किंवा ज्यातून समाधान उत्तम प्रकारे मिळते, ज्याच्यातून आपला सगळं चित्त अवधान हे त्या भगवंताच्या कार्यावर किंवा त्याच्या भक्तीवर टिकून राहतं. आजपर्यंत चालत आलेलं आहे की एक पूर्वजण किंवा अनेक जण असं करत आहेत. सगळं या व्हिडिओमधून आपण ते बघणार आहोत की कशी देवपूजा करायची. त्यामुळे देवपूजा करत असताना काही चुकलं तर अजिबात भीती बाळगू नये, कारण देव कोणाचाच वाईट करत नाही. जे देवाला मानत नाहीत किंवा जे देवपूजा करत नाहीत त्यांना सुद्धा देव कधीच त्रास देत नाही. त्यांना त्रास होतो तो त्यांच्या कर्तृत्वाने, कर्माने. आम्हालाही त्रास एखाद्या वेळेस चुकून होतो, तर तोही आमच्या कर्मानेच होत असतो. आम्ही देवाचं काहीतरी कमी केलं किंवा देवाचं करताना काहीतरी चुकलं असं अजिबात मानू नये. आपला सगळ्यात आधी आपण जे मनातून हे भ्रम आपण काढायला पाहिजे. आता आपण देवपूजाले सुरुवात करूया. पूर्वकर्म करायचे म्हणजे काय करायचे, देवपूजाला बसण्याच्या आधी काय करायचं, तर एक साधा नियम, जैसा देहा वैसा मेवा, हा एकच नियम आपण देवपूजेसाठी बाळगला पाहिजे. हे नियम नाही, पण एक असा नियम की आपला भाव हा सगळा आपल्या भगवंताच्या चरणी अर्पण करायचा.
हा सगळा नियम सर्वश्रेष्ठ आहे. एक संपूर्णपणे समर्पण भाव आपल्या देवावरती असायला पाहिजे. आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तर आपण सगळ्या घराची स्वच्छता ठेवत असतो. सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणे, घर हे पुसून घेणे, आपण स्वच्छ आंघोळ करणे आणि नंतर देवपूजेला बसणे. आपल्या घरी भगवंत येणार असा आपल्या मनात भाव असायला पाहिजे आणि आपण आपल्या घराची, आपल्या शरीराची स्वच्छता आपण करायला पाहिजे. माझा देव आता मला भेटणार आहे, माझ्या समोरच माझा देव बसलेला आहे असा भाव आपण त्यावेळेस आपल्या मनात असायला पाहिजे. ती देवपूजा त्या भगवंतापर्यंत पोहोचली नाही तर आपलं मन दुसरीकडे कुठेतरी असेल आणि आपण कसं तरी देवपूजा करत असलो तर ती देवपूजा भगवंतापर्यंत कधीच पोहोचत नाही. स्वामी माऊली सांगतात, मना सज्जना भक्तिपंथीची असावे. मन सुद्धा आपल्या त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर मनाला त्या ठिकाणी कसं आणावं, त्यासाठी काय विधी आहे आपण यामध्ये बघणार आहोत. पण त्याआधी आपण आधी काय करायला पाहिजे तर आपले घरदार, आपले मन हे स्वच्छ करायला पाहिजे. आपल्या कपाळी टिळा लावायला पाहिजे, म्हणजे साक्षात ते भगवंताच्या चरणाला स्पर्श करणे आहे. भगवंताला मी मानतो, माझा भगवंतावरती विश्वास आहे असे आपण त्यातून आपल्या विश्वासातून हे दाखवले पाहिजे. सर्वप्रथम देवघरातील आजूबाजूची स्वच्छता करायला पाहिजे. जी आपण काल वाहिलेली फुले असतात, जी आपल्या जुनी फुले असतात, वाती वगैरे असतात, ती स्वच्छ करून आपण सर्वप्रथम ते कपडा वगैरे व्यवस्थित बदलून ते काही डाग वगैरे पडलेले असतील ते ओल्या फडक्याने पुसून घेतले पाहिजे. आपण एकच लक्षात ठेवावं की माझ्या समोर प्रत्यक्ष भगवंत बसलेला आहे आणि तो बघतो आहे की मी कशी पूजा करतो आहे. हा भाव त्यावेळेस आपल्याला आपल्या मनात ठेवायला पाहिजे. तुम्ही जेवढे जागरूक राहून पूजा कराल तेवढाच देव आपल्याला पावत असतो. सर्वप्रथम स्वच्छता करून नंतर आपण एक करून देवाला स्नान घातले पाहिजे. सर्व देव आपण एकत्रित न घेता एक देव करून आपण देवाला स्नान घालून ते स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना जागी ठेवायला पाहिजे. नंतर आपण एकदाच सगळे ताटात देव घेऊन त्यांना आंघोळ घालता कामा नये. आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे करतो का की घरामधली जेवढी मंडळी आहे ते सर्वजण एकाच वेळी आपण बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करतो का? तर नाही. तर देवांच्या बाबतीत असं का? एक काम उरकायचं म्हणून गडबड करून कशीही ती त्यांना पूजा किंवा त्यांना आंघोळ घालता कामा नये. एक करून त्यांना स्नान घालायचं असतं आणि त्यांचे स्वच्छ अंग पुसून त्यांना त्यांना त्यांच्या जागी ठेवायला पाहिजे. याच्यामुळे आपल्याला समाधान मिळणार नाही, एकत्र सगळं करून आनंद मिळणार नाही. आणि हीच आपली कसोटी आहे की ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो ती म्हणजे आपली भगवंताची पूजा. समाधान मिळत असेल, आनंद मिळत नसेल तर ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचत नाही असं समजावं. म्हणून मनापासून करण्यामध्ये समाधान मिळतं. माझा सखा, माझा भगवंत, मी भगवंतावर नितांत प्रेम करतो, भगवंत माझ्या समोरच बसलेला आहे असा भाव आपल्या मनी ठेवून आपण पूजा करायला हवी. नंतर आपण देवाला चोळून व्यवस्थित आंघोळ घालून त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या चरणावरती आपण कुंकू लावायला पाहिजे. देवाच्या डोक्याला आपण कुंकू लावायचं नसतं, ते चरणाजवळ व्हायला पाहिजे. तिथेच आपली जागा आहे. आपली मजल, आपली झेप तिथपर्यंतच आहे. आपल्याला तिथेच राहायचं आहे. डोक्यावर जाणे म्हणजे अहंकाराचे प्रतीक. देवाच्या डोक्यापर्यंत आपल्याला जायचं नाही, त्यांच्या चरणाजवळच आपल्याला राहायचं आहे. आणि त्यांच्या चरणावरती आपण कुंकू लावून त्यांचे नामस्मरण करून त्यांना साष्टांग दंडवत घ्यायचा आहे. देवा मला माफ कर, काही चुकलं असेल तर मला
तू माफ कर असे म्हणून देवाला माफी मागायची आहे. जे काही आपल्या जवळ फुले आहेत, जे काही आपल्या जवळ आहे ते त्यांना त्यांच्या चरणी ठेवून आपल्याला देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. अशा प्रकारे बरेच जण करतात. थोर लोक करत असली तरी त्यांच्यानुसार आपण करायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचं, हे सगळं झालं, प्रदक्षिणा आपण झाल्या, आणखी जर आपण आपल्याकडे जर वेळ असेल तर 5 मिनिटे तरी सगळ्या त्या देवांसमोर बसून शांत चित्ताने आपण बसले पाहिजे, ध्यान केले पाहिजे. सरळ बसायचं, मान ताठ करून, पाठीचा कणा ताठ करून आपले दोन्ही चित्त दोन्ही प्रकृतीच्या मध्ये आणायचं, डोळे बंद करायचे आणि त्या ठिकाणी असं फील करायचं, सगळी चेतना तिथे आणायची. आणि हे करत असताना तो परमेश्वर, तो ईश्वर, तो स्वामी माऊली माझ्यातच आहे, त्याचं सामर्थ्य माझ्यातच आहे, असा भाव आपल्या मनी आणायचं. आणि आपल्या श्वासावर आपण आपले लक्ष ठेवून आपण एक एक श्वास आपल्या स्वामीच्या नावाने सोडायचं. श्वास घेताना सो आणि सोडताना हम, किंवा नुसता आपला जरा ध्यान लागत असेल तर नुसता आपण आपण ध्यान करत बसायचं, ध्यान लावण्याचा प्रयत्न करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपण जे आतापर्यंत भगवंताचे केले त्याच्यातून जी ऊर्जा, जे सामर्थ्य आपल्याला मिळणार आहे, जी शांती आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला मिळते. आपण सगळ्या देहामध्ये स्टेबल होतो आणि सेटल होतो. आणि ही स्थिती आहे, ती स्थिती आपल्याला दिवसभरासाठी आपल्याला ऊर्जा देण्याची मदत करत असते. आपल्या चित्ताची शांतता दिवसभरात राखते, आपली चिडचिड ती कमी करते. आणि आपण केलेला आपण देवांवरती जो ठेवलेला विश्वास असतो त्यात आपल्याला आनंद मिळत असतो. अशी देवपूजा करून पहा, देवाचे नामस्मरण तुम्ही करा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा. ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि सतत सद्गुरूंच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.